भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करून टाकलेली आहे आणि भारताने पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न सुद्धा हाणून पाडल्याची माहिती आहे। भारताकडून पाकिस्तानमध्ये मोठे ड्रोन हल्ले करण्यात आलेत आणि पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये जवळजवळ 50 पेक्षा जास्त ड्रोन हल्ले झाल्याची सुद्धा माहिती आहे। पाकिस्तानच्या रडार सिस्टीमवर सुद्धा भारताने हल्ला केलेला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला त्यामध्ये 9 तळ पाकिस्तानवर दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर आणखी एक भारताने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे आणि त्यांची पाकिस्तानची रडार यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली आहे। 50 पेक्षा जास्त ड्रोन हल्ले भारताने पाकिस्तानवर चढवलेले आहेत आणि एअर डिफेन्स सिस्टीमच पाकिस्तानची भारताने उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे आणि त्यानंतर आपण जी दृश्य पाहतोय पाकिस्तानमध्ये ही परिस्थिती भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केलेली आहे आणि भारताने पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडलाय। पाकिस्तान भारतावर हल्ल्याच्या तयारीत होतं मात्र त्यापूर्वीच भारताने कारवाई केलेली आहे आणि पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे आणि त्यानंतर पाकिस्तानमधली ही दृश्य आपण पाहतोय। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी भारताने पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले केलेले आहेत। पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त ड्रोन हल्ले भारताने केल्याची माहिती आहे। पाकिस्तानच्या रडार सिस्टीमवर सुद्धा भारताने हल्ला केलेला आहे आणि ही सिस्टीम पूर्ण उद्ध्वस्त केलेली आहे आणि भारताने पाकिस्तानवर सुदर्शन चक्र चालवल्याचं पाहायला मिळते। भारतामध्ये 15 शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारताने उधळून लावलेला आहे। श्रीनगर, जम्मू आणि अवंतीपुरा शहरांमध्ये पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न होता मात्र पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याने तो हाणून पाडलेला आहे। भारतीय सैन्याच्या ठिकाणांवर पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। कुठे केला तर उत्तर पश्चिम भारतामध्ये पाकिस्तानकडून हल्ल्यांचा प्रयत्न झाला मात्र जालंधर, लुधियाना आणि भुजमध्ये हा हल्ल्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आणि भारताकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर केला आणि या हल्ल्याचा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडलेला आहे। त्यामुळे भारताने पाकिस्तानवर सुदर्शन चक्र फिरवलेला आहे। जो हल्ल्याचा प्रयत्न होता पाकिस्तानचा तो भारताने पूर्णपणे हाणून पाडल्याची माहिती आहे। भारताने पाकिस्तानवर सुदर्शन चक्र चालवलेले आहे आणि भारतामध्ये 15 शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारताने उधळून लावल्याची माहिती आहे। श्रीनगर, जम्मू आणि अवंतीपुरा या शहरांमध्ये पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न होता मात्र भारताच्या सैन्याच्या ठिकाणांवर पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत डिफेन्स एक्सपर्ट स्नेहा कुलकर्णी जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहाजी नमस्कार। आपण पाहतोय आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी पहलगाम हल्ल्यानंतर जे प्रयत्न होत होते त्यानंतर आता पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे। 50 ड्रोनचा हल्ला म्हणावा लागेल, बरीच मोठी कारवाई। आपली प्रतिक्रिया हवी आहे। हो, निश्चितच सिंदूर ऑपरेशन नंतर काल रात्री सुद्धा पाकिस्तानने एक असा फेल्ड असा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण ज्याच्यात सफल राहिलेले आहेत। त्यांनी भारताला बऱ्याच ठिकाणी भारतावरती स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केला पण भारताची जी एअर डिफेन्स इंटरसेप्शन सिस्टीम जी आहे जी आपण इस्रायलच्या मदतीने इथे बनवलेली आहे आणि तुम्हाला ही पण कल्पना असेल की ऑपरेशन सिंदूरच्या आधी 3 दिवस इस्रायलची इंटेलिजन्स टीम ही सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये आली होती आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पाहणी इथे केलेली होती। ही बातमी जास्त हायलाईट नाही करण्यात आली, कदाचित 3 दिवसांनी आपण ऑपरेशन सिंदूर सारख्या ऍक्टिव्हिटीज घेणार होतो त्याच्यामुळे कदाचित ही एवढी हायलाईट केली गेली नसेल आणि त्याच प्रकारची सिस्टीम आपण इथे वापरलेली आहे। अर्थात S-400 आपण ही रशियाकडनं घेतलेली आहे पण काही सिस्टीम ज्या आहेत किंवा ती वापरण्याची जी पद्धत आहे किंवा ज्या प्रकारचं आपण आता सध्या रिटालिएशन किंवा प्रत्युत्तर पाकिस्तानला देतोय ह्याच्यामध्ये कुठेतरी इस्रायलशी असलेलं साधर्म्य आपल्याला आढळून येत आहे। इंडियन एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ही हाय कॅलिबरचे हे रॉकेट्स असतात आणि हे एकाच माऱ्यामध्ये शत्रूकडनं आलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊन ते न्यूट्रलाइज करण्याचा किंवा ते असक्षम करण्याचा प्रयत्न करतात। आज सकाळपासूनच भारताने या प्रकारच्या सिस्टीमला हिटबॅक करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत ज्याचा आपण सफल पण झालेलो आहोत आणि आपण लाहोर असेल, कराची असेल, रावलपिंडी असेल इथे देखील आपण मोठ्या प्रमाणात त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि ह्याचं कन्फर्मेशन पाकिस्तान मीडियाकडनं आणि पाकिस्तानच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडनं सुद्धा आलेलं आहे आणि आत्ताची जी काही परिस्थिती आपल्याला आढळून येते आहे त्याच्यानुसार इंडियन एअरफोर्सच्या S-400 सुदर्शन चक्र ही जी एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम आहे हिच्याने हे वार करण्यात आलेले आहेत आणि ह्याचा वापर काल रात्री पण प्रकाशाने जास्त केलेला आहे। भारताकडे
छोट्या पद्धतीने पाकिस्तान ज्या प्रकारे गोळीबार करतो किंवा त्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल सिस्टीम टाकण्याचा प्रयत्न जो काही पाकिस्तान मार्फत केला गेलेला आहे, तर त्याला अचूक टार्गेट करण्यासाठी आपण या S-400 सुदर्शन चक्राचा काल रात्रीपासून इथे वापर केलेला आहे आणि आपण मल्टिपल डोमेन मध्ये याचा वापर करून पाकिस्तानचे जे काही टार्गेट्स होते, जे भारताकडे येत होते, त्यांना पूर्णपणे आपण न्यूट्रलाइज करण्यात इथे सफल झालेलो आहोत. कुलकर्णी मॅडम, पण इथे या दृष्टीनं सुद्धा बघावं लागेल की भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जे हल्ले केले ते पाकिस्तानामधल्या दहशतवादी कॅम्प्सवरती प्रामुख्यानं केलं. दहशतवाद्यांना टार्गेट करणं हे भारताचं यामधलं प्रमुख उद्दिष्ट होतं. पण आता ज्या पद्धतीनं पाकिस्तान आगळीक करताना भारताला दिसतो आहे, ज्या पद्धतीचे हल्ले, मग ते बॉर्डरवरती होणारे हल्ले असतील किंवा मग आता ज्या पद्धतीनं आपण उल्लेख केला त्या पद्धतीने काल रात्रीपासून पाकिस्तानकडनं भारतीय हवाई हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न होत होता, या सगळ्याकडे कसं बघायचं? ह्या सगळ्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की आपण एवढं घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, कारण टेक्नॉलॉजी वाईज ते अजून किती मागे आहेत हे आपल्याला ऑपरेशन सिंदूर मधनं कळून आलेलं आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या वेगवेगळ्या लॉन्च पॅडवर अटॅक करून सुद्धा चीनकडनं घेतलेली जी त्यांनी रडार प्रणाली आहे किंवा रडार टेक्निकशी रिलेटेड त्यांची जी काही उपकरणं आहेत ती यावेळी असक्षम आहेत हे आपल्याला दिसून आलं, कारण त्यांना कुठेही डिटेक्ट नाही करता आलं की भारताची विमाने इथे येऊन अटॅक करून गेलेली आहेत किंवा अशा प्रकारच्या हद्दीत घुसण्याचा ते प्रयत्न करत आहे. आणि रिटालिएशन करण्याचा प्रत्येक देश हा प्रयत्न करेलच. मुळात म्हणजे युद्धजन्य परिस्थिती ही त्यांनी आपल्यावरती लादलेली आहे आणि त्याला प्रत्युत्तर देणं हे आपल्या सार्वभौमाचा जो अधिकार आहे आणि तो अधिकार आपण पूर्णपणे बजावणारच, कारण त्यांनी आपल्या हद्दीत येऊन ही आगळीक केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना आपण आगळीक न करता आपण सगळ्या जगाला आपल्या सोबत घेऊन आणि सगळ्या जगाला प्रत्यक्ष दाखवून आपण इथे ह्या सगळ्या कृती करतो आहोत. आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे आपण इथे नमूद केलेलं आहे आणि आपल्या भारत सरकारकडनं पण ते नमूद झाले की आम्ही कोणत्याही मिलिटरी इन्स्टॉलेशन वरती पाकिस्तानचे हल्ले करणार नाहीये. ह्याच्यातनं आपली मॅच्युरिटी दिसून येते. पण पाकिस्तानची जर आगळीक वाढली किंवा हिंमत याहून अधिक वाढली तर आपण पाकिस्तानच्या एअरबेसेसवर ही हल्ला करू हेही आपल्या एअरफोर्सने त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर. त्याच्यामुळे पाकिस्तान त्या क्षमतेत नाही आहे कोणत्याही प्रकारच्या डिटेक्शनच्या किंवा रिटेलिएशनच्या, हे आपल्याला दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे चिंता करण्याचं विशेष कारण नाही. युद्धजन्य परिस्थितीची ऑपरेशन सिंदूरने सुरुवात झालेली आहे, पण पूर्णपणे ही युद्धजन्य परिस्थिती नाही. आपल्याकडे अनेक मार्ग आहेत कोवर्ट ऑपरेशनचे की ज्याच्याद्वारे आपण पाकिस्तानला नमवू शकतोय. अगदी आपण जसा उल्लेख केलात की आता ज्या पद्धतीनं मागच्या 2च दिवसांमध्ये भारतानं ज्या तीव्रतेनं पाकिस्तानवरती हल्ले केले आणि त्यानंतर पाकिस्तान ज्या अवस्थेमध्ये, बिथरलेल्या अवस्थेमध्ये दिसतोय, हे सगळं बघता असक्षम एकूणच प्रणाली पाकिस्तानकडे आहे हे उघड झालेलं आहे या सगळ्यांना. हो, निश्चितच. कारण आपण काल रात्री ह्या S-400 सुदर्शनचा उपयोग करून लाहोर, कराची, रावलपिंडी, कसूर किंवा बहावलपूर, सियालकोट आणि त्याच्या जवळपास जेवढे काही महत्वाचे जे ठिकाणं आहेत जिथे जैश ए मोहम्मद किंवा हिजबुल मुजाहिदीन किंवा लष्कर ए तय्यबा यांच्यासारखे अजूनही काही दहशतवादी आहेत. तुम्ही इमॅजिन करा, जवळपास 120 लॉन्च पॅड तिथे आहेत, त्याच्यापैकी फक्त आपण 9 टार्गेट केलेले आहेत. म्हणजे आपल्याला अजून किती मोठं आपलं लक्ष आहे हे आपण याच्यावरनं समजू शकतो. आणि कालची आपली मोठी अचीवमेंट म्हणजे मसूद अझहरचा जो भाऊ आहे अब्दुल अझहर, तोही याच्यात मृत्युमुखी पडलेला आहे. म्हणजे आपण एक एक करून ह्या सगळ्या गोष्टी अचीव करत आहोत आणि आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्याच्याकडे एक एक पाऊल आपण पुढे सरकत आहोत दहशतवाद समूह नष्ट करण्याकडे. अगदी अगदी धन्यवाद कुलकर्णी मॅडम या विश्लेषणासाठी.